नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी जत तालुक्यातून एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी. उमदीत शनिवारी रात्री अज्ञात चोरट्याकडून राष्ट्रीयकृत बँक फोडण्याचा प्रयत्न. बँकेतील सायरन वाजल्याने चोरट्यांचा डाव फसला. जत तालुक्यातील उमदी येथे शनिवारी रात्री अज्ञात चोरट्याकडून राष्ट्रीयकृत बँक ऑफ इंडियाच्या उमदी शाखेत चोरी करण्याचा प्रयत्न झाला. चोरट्याने पहिल्यांदा बँकेच्या समोरील कॅमेऱ्याची तोडफोड केली. समोरचे शटरचे कुलूप तोडण्याचा प्रयत्नही केला. सेंट्रल लॉक असल्याने चोरट्यांना काहीच करता आले नाही. ATM समोरच्या कॅमेऱ्याचीही तोडफोड केली. बँकेच्या सायरन माईकचे वायर तोडून चोरीचा प्रयत्नही केला. त्यानंतर उत्तरेकडील बाजूस असणाऱ्या बँकेचे शटरचे कुलूप यूट्यूबमधील व्हिडिओ पाहून चोरट्याने पेट्रोल टाकून कुलूप खोलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर करगज पट्टीने कुलूप कापण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर सायरन वाजू लागल्याने चोरट्यांनी पलायन केले असे निदर्शनास आल्याचे पोलिसांनी सांगितले. हा सर्व प्रकार शनिवारी रात्री अज्ञात चोरट्याकडून करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. उमदी येथे उमदी मंगळवेढा रस्त्याकडेला बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. त्या ठिकाणी शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. बँक ऑफ इंडिया उमदी शाखेत व ATMच्या ठिकाणी रात्री सिक्युरिटी नसल्याने बँक व ATMच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतो आहे. बँक ऑफ इंडियाच्या येथील ATMमध्ये 2 ATM व 1 डिपॉझिट मशीन आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम असते. चोरट्यांचा प्रयत्न यशस्वी ठरला असता तर मात्र ATMमधील रकमेचे व बँकेचे मोठे नुकसान झाले असते. या घटनेची माहिती उमदी पोलिसांना मिळताच उमदी पोलीस ठाण्याचे सपोनी संदीप कांबळे, उपनिरीक्षक गायकवाड यांनी बँकेच्या ठिकाणी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अज्ञात चोरट्याकडून बँक चोरीचा प्रयत्न फसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे बँकेचेही मोठे नुकसान या ठिकाणी टळले आहे.